नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 4 महिन्यात सेल्फ स्टडीने 120 दिवसाच्या टार्गेटनुसार घरी बसून 90+ लेखी बनवा. बघा, स्मार्ट स्टडी करायची आहे आपल्याला, गाढव मेहनत घ्यायची नाही. हे व्हिडिओचं थंबनेल बघितलं आणि तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलं असेल. बघा आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस केले असेल, मोठमोठ्या अकॅडम्या लावल्या असेल, तरी पण तुमचा जर का मार्क वाढत नसेल, तुमची पहिली दुसरी तिसरी चौथी कितवीही भरती असू द्या, तुम्ही आतापर्यंत काय केलं काय नाही केलं सगळं गंगेला मिळालं. तुम्ही समजा वारंवार वेटिंगला राहत असाल, एकदा दोनदा तीनदा तुम्ही वेटिंगला राहत असाल तरी, आणि तुमचं सिलेक्शन होत नसेल, तुमचे मार्क वाढत नसेल, तर मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमची 4 महिन्यामध्ये म्हणजे 120 दिवसामध्ये गॅरंटी देऊन सांगतो, 100% सांगतो की 4 महिन्यात तुमची लेखी 90+ होईल. आतापर्यंत काय केलं काय नाही केलं सगळं विसरून जा. भरती किती आहे, पहिली आहे, दुसरी आहे, सगळं काही विसरायचं. फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 120 दिवसाचा टार्गेट देणार, 120 दिवस तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट भेटणार, ते रोजच्या रोज कंप्लीट करा. 120 दिवसामध्ये तुमची लेखी 90+ होते. मी स्वतः सांगत नाहीये, ज्या पोरांनी आपले हे टार्गेट कंप्लीट केलं, आपले हे टार्गेट केलं, या टार्गेटनुसार अभ्यास केला, त्या पोरांचा इथे लेखी 90+ झाली. काही पोरांचे सिलेक्शनही झाले, त्यांच्या प्रतिक्रिया सगळं काही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे रे? टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता तुम्ही मला काय म्हणसान, सर बाकी सगळं ठीक आहे हो, पण आम्हाला नेमकं सांगा ना की कसा अभ्यास करायचा, तुम्ही टार्गेट कसं देणार आहे, ती सगळी काही माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण हा जो व्हिडिओ बघल, इमानदारीने सांगतो, येणाऱ्या भरतीमध्ये त्याच्या बापाचं नाव तो त्याच्या छाताडावरती लावल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे. तर चला, कोणताही वेळ न वाया घालवता सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा. आम्ही तुमचा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरथ सर या नावाने सेव्ह करून घेऊ. म्हणजे तुम्ही सेव्ह करा आमचा तो नंबर, हा नंबर जो काय आहे या नंबरवरती तुम्ही नाव आणि जिल्हा सांगायचा. तुमचा नंबर आम्ही तुमच्या नावाने सेव्ह करू. तुम्ही आमचा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करा. जेणेकरून बघा, टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पोरांनो इथे भेटत जाईल. अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे की कोणी कॉल करू नका, फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला. तुमची काही शंका असेल त्या शंकांचं निरासन करण्यात येईल. कृपया करून कोणी कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, ठीक आहे? तिथे नक्की तुम्हाला ऍडमिन रिप्लाय करेल, काळजी करू नका, ठीक आहे? आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ की बघा आता आपण अभ्यास करत आहोत. अभ्यास करत असताना तुम्हाला आता किती मार्क पडतात? कोणाला 40 पडत असेल, कोणाला 50, कोणाला 35, कोणाला 60, कोणाला 70, कोणाचा स्कोर तर 70 वरतीच अडकलेला राहतो. त्यांचा स्कोर वाढतच नाही. मग त्याला 90+ कसं करायचं? काय पोरं एकदा दोनदा तीनदा नुसते वेटिंगला राहून राहिले. का राहून राहिले? कारण त्यांचा अभ्यासाचं योग्य पद्धतीचं नियोजन नाहीये. मग आपल्याला तो नियोजन पद्धतीने अभ्यास करायचा. आपल्याला गाढव मेहनत घ्यायची नाहीये, आपल्याला स्मार्ट स्टडी करायची आहे. मग ती स्मार्ट स्टडी तुमची कशी होणार हे मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी एक महत्त्वाचं वाक्य सांगतो की तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला ह्या भरतीच्या क्षेत्रामध्ये फार महत्त्व आहे. नाहीतर काय पोरं तुम्हाला माहिती असेल, दादा 4-5 वर्ष झाले भरती करतात, 4-5 वर्ष झाले भरती करतात, एकदा दोनदा तीनदा वेटिंगला राहून राहिले. काही पोरांचे तर 70च्या पुढे मार्क जात नाही. 4 वर्ष झालं भरती करतो त्याला मार्क पडतात 68. काहून पडतात 68 मार्क? काहून पडतात 65 मार्क? दादा तो अभ्यास करतोय, तो 10 तास 12 तास बसतोय, पण तो स्मार्ट स्टडी करत नाही, तो गाढव मेहनत घेतोय. की कारण परीक्षाला येतं एक, हे वाचतं एक. म्हणून मी तुम्हाला एक वाक्य बोललो. कोणतं बोललो? ते वाक्य असं बोललो की तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्व आहे, ठीक आहे? मग तुम्हाला काय वाचायचं, अभ्यास कसा करायचा याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 16. आता काही पोरं मला बोलतील की मास्तर टास्क म्हणजे काय हो? हा टास्क नेमकी भानगड काय आहे? आम्हाला काही माहिती नाही आहे, आम्हाला त्याचं उत्तर द्या, आम्हाला सांगा. आमचे कान आतुरले ऐकायसाठी. तर सांगतो टास्क काय आहे? टास्क हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. आम्ही तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार, तुम्ही ते रोजच्या रोज पूर्ण करायचं. इमानदारीने सांगतो माहिती सांगतो, जो पण पोरगा 120 दिवसाचं टार्गेट पूर्ण करणार
त्याची लेखी 4 महिन्यामध्ये 90+ होणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी स्वतः सांगत नाही. परवा टास्क हा जो पण विद्यार्थी कंप्लीट करल त्याची लेखी 100% 90+ होते. मी स्वतः सांगत नाहीये. ज्या पोरांनी जॉईन केलं, अरे 40-45 मार्कावरून पोरं 80-85 पर्यंत गेले 2-2 महिन्यामध्ये, पूर्ण 4 महिने करू द्या, परवा 90+ जाणार 100%. मी स्वतः सांगत नाही. ज्या पोरांनी जॉईन केलं त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे व्हिडिओ, त्यांच्या रील्स, ज्या पोरांचं सिलेक्शन झालं त्यांच्या रील्स तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजवरती बघू शकताय. टेलिग्रामवरती सुद्धा त्यांच्या आपण प्रतिक्रिया आणि रील्स टाकलेले आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि व्हिडिओ एक्झाम नावानं आपलं इंस्टाग्राम पेज आहे, तिथेही जाऊन तुम्ही बघू शकताय. मग टास्क म्हणजे काय रे? हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार, रोजच्या रोज तुम्ही ते पूर्ण करायचं. परवा आतापर्यंत भरपूर क्लासेस केले, भरपूर अकॅडम्या लावल्या, परवा आतापर्यंत काही नाही केलं, काय केलं मास्तर, तरी मार्क वाढत नाही. एकदा शेवटचा विश्वास या दसरथे मास्टरवरती कर. 100% गॅरंटी देऊन सांगतो, 4 महिन्यामध्ये तुझी लेखी 90+ होईल. आतापर्यंत भरपूर काय केलं, क्लासेस लावल्या, अकॅडम्या लावल्या, 2दा 3दा 4दा क्लास केला, पण मास्टर मार्क वाढत नाही. माझी एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेव, मार्क वाढायचे असेल तर क्लासेसवरती वाढत नसतात. मार्क वाढायचे असेल तर तुला सेल्फ स्टडी करावी लागते. आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, त्यासाठी स्मार्ट स्टडी करावी लागते. नाहीतर तुम्हाला सांगतो पराव, अजून एक वाक्य लक्षात घ्या की हे जगाच्या पाठीवरती कुठलाही माणूस नाही जो फक्त क्लासेसवरती भरती झाला, का कुठलाही पोरगा नाहीये की जो फक्त क्लासेसवरती भरती झाला. क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होऊ शकत नाही. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते. आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करावी लागते. नाहीतर जे पोरं आता 2-2, 4-4 वर्ष झाले सेल्फ स्टडी करतात, एक-एकदा 2दा 3दा वेटिंगला राहतात, त्याच्यानंतर काय पोरं तर तुम्हाला माहिती असेल पोरं 4-4, 5-5 वर्ष झाले भरती करतात, त्यांना मार्क किती पडतात? 50, 55, 60, 75, 80 एवढेच मार्क पडतात. अरे स्पर्धा कुठं गेली? 90+ मार्क घेतले तेव्हा पोरगा लागून राहिला. पेपर पोलीस भरती टाईप पाहिजे तर मग तुम्हाला 90+ मार्क तुम्हाला या टास्कच्या माध्यमातून भेटणार आहे. टास्क म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. टास्क हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज टार्गेट देणार, रोजच्या रोज तुम्ही ते पूर्ण करायचं. टार्गेट कंप्लीट करा, लेखी आपोआप 90+ होईल. पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल. टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे, एक टार्गेट आहे तुम्हाला. आता हे टास्क म्हणजे काय समजलं असेल. या टास्कची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, याच्यानंतर तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि कंटिन्यू परव तुम्हाला बघत राहायचं आहे. ओके, आता बघा परव, आता बघा रे परव, इकडे बघा रे. आता बघा पहिला मुद्दा की तुम्हाला याचे वैशिष्ट्य सांगतो. पहिला मुद्दा असा आहे दादा हो, की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. परव तसा तुम्ही 4 महिन्याचा 6 महिन्याचा क्लास करतात, मी तुम्हाला आवर्जून सांगेन परव 4-6 महिन्याचा क्लास करा, कुठलीही एक बॅच करा आणि त्याच्यानंतर सेल्फ स्टडी करत असताना टास्कनुसार अभ्यास करा. 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की परव टास्क आपल्या क्लासेसवरती कोणी भरती होत नसतं. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते आणि ती स्मार्ट स्टडी या टास्कमध्ये आहे. मी काय सांगतो तुम्हाला, 4 महिन्याचा प्लॅन फॉलो करा, 100% 90+ लेखी होईल. पहिला मुद्दा आपण बघितला की आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. अरे 4 महिने म्हणजे किती रे? 4 महिने म्हणजे 120 दिवसाचा तुमचा हा प्लॅन असणार आहे. दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करायचा, कोणता टास्क घ्यायचा, याच्यामध्ये रोजच्या रोज तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे बघा दुसरा मुद्दा काय आहे, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक अभ्यासायचा, याचा रोजच्या रोज तुम्हाला मित्रांनो इथे इन्फॉर्मेशन माहिती देण्यात येणार आहे. म्हणजे काय करायचं, आज काय केलं पाहिजे, गणिताचं काय केलं पाहिजे, बुद्धिमत्तेचं काय केलं पाहिजे, मराठीचं काय केलं पाहिजे, जीकेचं काय केलं पाहिजे, याचा रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास देण्यात येणार आहे. परवा वारंवार सांगतो रे, घसा कोरडा पडला माझा, क्लासेसवरती कोणी भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर स्मार्ट स्टडी करावी लागते. स्मार्ट स्टडी कुठे आहे माहिती का? ती टास्कमध्ये आहे. आणि सेल्फ स्टडीज करावी लागते. स्मार्ट स्टडी करत म्हणजे आपण सेल्फ स्टडी करतो, पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेतो. पार डोक्याचे केस गेले तरी पोरांना मार्क पडत नाही, कारण काय ती गाढव मेहनत घेतात. म्हणून तुम्हाला स्मार्ट स्टडी या टास्कमध्ये भेटणार आहे. बघा परव, याच्यामध्ये तुम्हाला दुसरा मुद्दा बघितला आपण की कोणता टॉपिक घ्यायचा, कोणता अभ्यास करायचा, इथं रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. तिसरा मुद्दा बघा, 30 ऑगस्ट पासून ते 30 डिसेंबर पर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. तुम्हाला 30 ऑगस्टच्या रात्री टार्गेट क्रमांक 1, टास्क क्रमांक 1 हा भेटणार आहे. तो तुम्हाला 31 ऑगस्ट वार सोमवार, अरे महादेवाचा वार आहे, श्रावण महिन्यातला सोमवार आहे. त्या दिवसापासून तुम्हाला ते टार्गेट करायचं आहे. त्या दिवसापासून तुम्हाला ते टार्गेट कंप्लीट करत चालायचं आहे. 30 ऑगस्टला तुम्हाला ते टार्गेट क्रमांक 1 तुम्हाला भेटेल. ते कसं भेटेल, काय भेटेल, जॉईन कसं करायचं, काय ते सगळी माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा की तुम्हाला टास्क टेलिग्रामवरती मिळणार आहे. यासाठी कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईलचं स्टोरेज भरायचं काम नाही. तुम्हाला टास्क हा कुठं भेटेल रे, तर टास्क हा तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल. जे पोरं जॉईन करतील त्यांचा ग्रुप बनवण्यात येईल आणि त्या ग्रुपमध्ये तो टास्क तुम्हाला टाकण्यात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, डेमोही दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 5वा मुद्दा बघा,
की मी जो रोज अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. बाबा मी रोजचं जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला करायचं. त्याच्या पलीकडे काही करू नका, काहीच करू नका. फक्त मी सांगतो त्याच करा. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. 4 महिने आयुष्यातले माझ्या नावावरती करून द्या. परवा मोठमोठ्याल्या अकॅडम्या लावल्या, क्लासेस लावल्या, 2-3 वर्ष झालं भरती करतो, वेटिंगला राहत असेल, 40, 50, 60, 70, 80 मार्क पडत असतील तर तुझी लेखी 90+ नेऊन घालायची जिम्मेदारी माझी आहे. तू फक्त 4 महिने माझ्यावरती विश्वास कर. मी सांगतो तेवढाच अभ्यास कर. त्याच्या पलीकडे काही करू नको. चौथा मुद्दा, 5वा मुद्दा बघितला आपण. 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कशी सोडायची आणि कधी सोडायची याची माहिती तुम्हाला मिळेल. हे बघा, आता 6वा मुद्दा काय आहे की प्रश्नपत्रिका कधी सोडायची आणि कशी सोडायची. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काय काय मास्तर लोक तुम्हाला काय सांगतात की पोरं रोज एक प्रश्नपत्रिका सोडा. कोणी सोडली पाहिजे माहिती आहे का रोज एक प्रश्नपत्रिका? ज्या पोराला ऑलरेडी, काय म्हणतो मी तुम्हाला, ऑलरेडी 75+ मार्क पडतात ना, त्या पोराने रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर काही हरकत नाही आहे. आणि जे पोरं वेटिंगला राहिलेले आहे त्या पोरांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर काही हरकत नाही आहे. पण जर का तुला मार्कच 50-55 पडत आहे, तू 45-50 मार्काचे तुक्के मारत आहे आणि त्याच्यात तुला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची, हे कुठल्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं आहे मला सांग ना तू. ते मास्तर येडा आहे आणि त्याच्यापेक्षा तू जादा येडा आहे. त्याच्यामुळे रोज एक प्रश्नपत्रिका कोणी सोडायची तर मी तुम्हाला सांगितलं, ज्याला 75+ मार्क पडतात ना त्याने सोडवा. आणि ज्याला म्हणजे वेटिंगला राहिला ना त्याने सोडायला पाहिजे. बाकीच्याने कधी सोडायची मग? ज्याला मार्क 75 मायनस पडतात, म्हणजे 70-65 मार्क पडतात, 40-45-35 असे मार्क पडतात, तर त्या पोरांनी काय करायचं माहिती आहे का? त्या पोरांनी पोराव तुम्ही 8 दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडायची. तुमचा ज्यावेळेस बघा क्लास झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही हे टार्गेट कंप्लीट करणार 4 महिन्याचं आणि ज्यावेळेस तुमचा स्कोर वाढणार त्याच्यानंतर तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. बघा क्लासेसवरती कुणी भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडी करावी लागते. सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाहीये. तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते आणि टास्कमध्ये ती स्मार्ट स्टडी आहे. ठीक आहे, 6वा मुद्दा समजला. 7वा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. बाबा काय करायचं, काय नाही करायचं, काय वाचलं पाहिजे, किती प्रमाणात वाचलं पाहिजे, रोजचा कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे आणि त्या प्रत्येक विषयाचं काय ते डेमो दाखवतो तुम्हाला. सगळं काही टास्क PDF मध्ये म्हणजे टास्क कोर्समध्ये तुम्हाला या समजणार आहे. 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं ना, हे बघा काय करायचं, 4-6 महिन्याचा कुठेतरी एक क्लास करायचा. आणि क्लास नसेल केला तुम्ही तर, कारण क्लास काय एक दिशा द्यायचं काम करतं. क्लासेसवरती कोणी भरती होत नाही. मग आवाज रेकॉर्ड करून ठेवा आणि मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणता पण माईचा लाल दाखवा, तो म्हणला पाहिजे की ह्या सरचा क्लास केला आणि मी अभ्यास स्वतः केलाच नाही आणि मास्तर मी भरती झालो, असा माणूस दाखवा. चॅनल बंद करेल, संन्यास घेईल, हिमालयात निघून जाईल. परव असा माणूस नाही आणि तो सापडणारही नाही. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला जर भरती व्हायचं असेल ना परव सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही. तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते आणि ह्या टास्कमध्ये ती स्मार्ट स्टडी मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे परवा बघा, आयुष्यातले आपल्याला 4 काय म्हणतो मी तुम्हाला, 4 महिने प्रॉपर 8 तास अभ्यास करायचा आणि वर्दी मिळवायची. क्लासेस काय करतं, एक दिशा द्यायचं काम करते. 4-6 महिन्याचा क्लास करायचा, त्याच्यानंतर सेल्फ स्टडी करत असताना परव गाढव मेहनत घ्यायची नाही, टार्गेटनुसार स्टडी करायची. 4 महिन्यातली की 100% गॅरंटी देऊन सांगतो 90+ तुमची होते. ठीक आहे, तर आपल्याला 8 तास अभ्यास करायचा. कसा करायचा 8 तास अभ्यास? ज्यांना आता 2 कॅटेगरी आहे इथं. जे वेटिंगला राहिले त्या पोरांनी काय करायचं माहिती आहे का, एका विषयाला, आता ते तुम्हाला सांगतो, जे वेटिंगला राहिले शॉर्टकट सांगतो तुम्हाला, डेमो सुद्धा दाखवणार, व्हिडिओ कंटिन्यू बघा. जे वेटिंगला राहिले त्या पोरांनी काय करायचं, प्रत्येकी एका विषयाला 1 तास वेळ द्यायचा. हे झाली तुमचे 4 तास. त्याच्यानंतर बरोबर काय करायचं माहिती आहे का, PYQ साठी द्यायचे 2 तास. हे झाले तुमचे 6 तास. वेटिंगला राहणारे पोरांसाठी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे पोरं जे काय आपले आहे ते 6 तास झाले. त्याच्यानंतर 1.5 तास प्रश्नपत्रिका सोडायची, एक रोजची, वेटिंगला राहिलेले पोरांसाठी बरं का. आणि 1.5 तास रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची आणि त्याच्यानंतर परवा अर्धा घंटा तुम्ही त्याचं सोल्युशन करायचं. झाला 8 तास अभ्यास करा, त्याच्यावर अभ्यास करू नका. हे वेटिंगला राहिलेल्या पोरांसाठी. याचं रोजच्या रोज टार्गेट तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि हे झालं तुमचं 8 तासाचं नियोजन वेटिंगला राहिलेल्या पोरांसाठी. याचं रोजच्या रोज टार्गेट देण्यात येणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा, डेमोही दाखवतो, जॉईन कसं करायचं सगळं काय सांगतो. वेटिंगला राहणार नाही तो पुढच्या वर्षी शब्द आहे आपला. ठीक आहे, आता हे सगळं समजलं तुला. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरे कॅटेगरीचे पोरं काय, ज्यांना 75 मायनस मार्क पडतात, त्या पोरांनी काय करायचं, परत तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची नाही. हो सांगतोय, रोज एक प्रश्नपत्रिका सोडू नका. तुला मार्कच पडू राहिले यार 50, 55, 60, तू कुठं रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला येड्यावानी. ते मास्तर येडा, तू त्याच्यापेक्षा जादा येडा. तू काय करायचं, तो 8 तासाचं नियोजन कसं आहे तुला सांगतो. तो 8 तासाचं नियोजन अशा पद्धतीने आपल्याला ह्या कोर्समध्ये असणार आहे की ते कसं आहे बघ, एका विषयासाठी तुला 1.5 तास वेळ द्यायचा. काय, एका विषयासाठी तुला 1.5 तास वेळ द्यायचा. आता 4 विषय आहे आपले, तुला एका विषयासाठी 1.5 तास वेळ द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पोरा तुला काय करायचं, PYQ साठी इथे पोरा तुला 2 तास वेळ द्यायचा आहे. हे झाले तुझे 8 तास. 8 तासाचा अभ्यास आहे. 8 तास अभ्यास करा, वर्दी मिळवायची आहे. पोलीस शिपाई ना, गृह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे बरं का, तुम्हाला खरं सांगतो. आणि हे आपल्याला
जर का पोलीस व्हायचं असेल तर 12 तास आणि 14 तास अभ्यास करायची गरज नाहीये. 8 तास करा, स्मार्ट स्टडी करा, गाढव मेहनत घेऊ नका. क्लास कुठं 2-4-6 महिन्याचा क्लास करा आणि त्याच्यानंतर क्लास मायच्यान सांगतो करू नका, कारण क्लासवरती कोणी भरती होत नसतं. कारण तुला क्लासमध्ये काय शिकणार, क्लास एक दिशा द्यायचं काम करतं. काय बाबा 50ची वस्तू घेतली 100ला विकली, 50 नफा झालं नफा तोटा चॅप्टर. तुला जे गणित येत नाही, तू त्या चॅप्टरवरले 1-2 लेक्चर केले तर काय हरकत नाही. पण तू सगळंच ऑनलाईन बघत आहे, सगळं तू क्लासेस करत आहे, स्वतःचा अभ्यासच करत नाही, तुला माहीतच नाही, बायको तू करून आणली आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आता इथे बोललो असतो, आता ऑफलाईनमध्ये बोलतात माणूस, पण आता इथे बोलता येत नाहीये काही पर्सनल गोष्टी. त्याच्यामुळे आता ते बायकोचं वगैरे काय सांगत नाही तुम्हाला उदाहरण, नाही तर लय भारी भारी उदाहरण आहे आपल्याकडे, ते सांगत नाही तुम्हाला. ठीक आहे, चला जाऊ दे, हा ऑनलाईन आहे कारण कम्युनिटी आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स असतात. ठीक आहे, पुढचा मुद्दा घ्या. 8 तास अभ्यास करायचा आहे आपल्याला, निवृत्ती मिळवायची आणि 100% मिळवणार आहे तुम्ही. 9वा मुद्दा बघा की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होईल. काय म्हणतो मी तुम्हाला, रोजच्या रोज अभ्यास पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात बरोबर. काय म्हणतो मी तुम्हाला, 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होईल. मी क्लासेसवरती म्हणत नाही, कारण क्लास हा फक्त दिशा द्यायचं काम करतो. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही. त्यासाठी स्मार्ट स्टडी करावी लागते आणि ती स्मार्ट स्टडी या टास्कमध्ये आहे पराव. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 10वा मुद्दा की 30 ऑगस्ट पासून टास्क सुरू होणार आहे. आता बघा पराव, आज आहे 26 तारीख, 26 तारीख, तर बघा 30 ऑगस्ट पासून आपला टास्क सुरू होणार आहे. म्हणजे 30 ऑगस्टला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 मिळणार आहे. आता प्रवेश कसा घ्यायचा, पुस्तक सूची कोणती वापरायची, बुक लिस्ट कोणती वापरायची, सगळं काय सांगतो, कधी भेटणार आहे बुक लिस्ट वगैरे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 30 ऑगस्टला तुम्हाला परवा इथे टास्क क्रमांक 1 मिळणार आहे. आता तुम्ही ज्या वेळेस हा टास्क जॉईन करसान, आता कसं करायचं काय करायचं व्हिडिओ कंटिन्यू बघा सांगतो. त्यावेळेस तुम्ही टास्क जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येते. ती बुक तुम्ही घ्यायची आहे आणि त्या बुकमधून तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देण्यात येणार आहे. बरोबर, खतरनाक टार्गेट आहे, सेल्फ स्टडीचं माध्यम आहे. बरोबर, भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीज करावी लागते. मी तुम्हाला वारंवार सांगतो, क्लासेसवरती माणूस भरती होत नाही. सेल्फ स्टडी तुम्हाला टार्गेट देण्यात येणार. 120 दिवस टार्गेट कंप्लीट करा, 100% गॅरंटी देतो तुम्हाला. 100% सांगतो, 90+ लिखी तुमची होईल. मी स्वतः सांगत नाही रे, एवढं तळतळून सांगतो तुम्हाला, मी स्वतः सांगत नाहीये. ज्या पोरांनी जॉईन केलं, अरे ज्याला 40, 45, 50 मार्क पडत होते, ते पोरग 2 महिन्यामध्ये 70, 75, 80 पर्यंत गेलं. स्वतः सांगत नाही. टेलिग्रामला विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर शेवटी बघा 11वा मुद्दा की शेवटी एवढंच सांगतो की 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. बघा परो, आतापर्यंत लय केलं रे, एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा. लय क्लास अकॅडमी केला ना, एकदा माझ्यावरती विश्वास करा. 100% सांगतो, अरे पार पिंजून गेलेलो आहे पोलीस भरतीच्या क्षेत्रात मी. ठीक आहे, त्याच्यानंतर 11वा मुद्दा बघा, 11वा बघितला. 12वा मुद्दा बघा की गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण, सामान्य आणि प्रत्येक विषयाच्या व्हेरी IMP 10 टॉपिकवर आपल्याला टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण असणार आहे. तुम्हाला शॉर्टकट सांगू का, आपलं कसं कार्यक्रम राहतं माहिती आहे का, सोमवार ते शुक्रवार टास्क राहतो, शनिवार रविवार त्याचं रिव्हिजन राहते आणि शनिवारी टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा तुम्हाला भेटत असतात. याच्यामध्ये बघा प्रत्येक विषयाचे आपण 10 टॉपिक काढलेले आहेत IMP, ज्याच्यावर की वारंवार प्रश्न विचारले जातात. त्या टॉपिकवरती आपण इथे टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. एका महिन्यामध्ये 22 टार्गेट राहतात परो. 22 टार्गेट जर का तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला अभ्यास झाल्यासारखं सुद्धा वाटणार आणि तुमच्या मार्कामध्ये सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. 22 टार्गेट आहे परो. कारण काय माहिती आहे का, सोमवार ते शुक्रवार टास्क देत असतो आपण, शनिवार रविवार रिव्हिजनसाठी टायमिंग राहतो. कारण काय माहिती आहे का, पुढचं पाठ आणि मागचं सरसपाठ नको आहे मला. ठीक आहे, असं टोटल तुमचं 4 महिन्याचं टार्गेट आहे परो. 4 महिने म्हणता 6 महिने जातात त्याच्यामध्ये. आणि जो पण पोरगा आमच्याशी जोडला, ज्याने इमानदारीनं केलं, हा आवाज रेकॉर्ड करून ठेवा, व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा की परो तुम्हाला सांगतो 100% 90+ लेखी होईल. स्वतः बोलत नाही रे, पोरं बोलतात, मी स्वतः सांगत नाही. पोरं भरतीही झाली आपल्या टास्कच्या जीवावरती. ज्यांची 40, 50, 60 लेखी होती ना, त्या पोरांनी 85, 90, 92 असे पेपर मारले रे. स्वतः सांगत नाही रे, स्वतः सांगत नाही. पोरांच्या प्रतिक्रिया बघा, पोरं लागले, त्यांनी रील दिल्या, स्वतः व्हिडिओ बनवले. सर मास्तर तुमच्यामुळे लागलो, टास्क शिवाय काही नाही केलं, फक्त टार्गेट फॉलो करत गेलं. वनरक्षकला सुद्धा पोरं आपली भरती झालेली आहेत. ठीक आहे, तर फक्त टार्गेट कंप्लीट करायचं, काही नाही करायचं. मास्तरनं टार्गेट दिले ना, आज कंप्लीट करून घ्यायचं. डेमो सुद्धा दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे. ठीक आहे, आता डेमो सुद्धा दाखवणार आहे, जॉईन कसं करायचं ती सुद्धा सांगणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 13वा मुद्दा बघा की शेवटी एवढंच सांगतो की डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरातील अभ्यास सोडू नका. जे निगेटिव्ह लोक आहे त्यांच्या सानिध्यात दादा हो राहू नका. जे निगेटिव्ह लोक आहे त्यांच्या सानिध्यात राहू नका. गॅरंटी देऊन सांगतो, 100% सांगतो की 2026च्या अगोदर डिसेंबरच्या जाहिरात येईल म्हणजे येईल. टेन्शन घेऊ नका, मोठी भरती आहे बरं का.
आवाज रेकॉर्ड करा. मोठी भरती आहे त्याच्यामुळे ताण घेऊ नका. ठीक आहे. 14वा मुद्दा की मी सांगतो ते करा, रिझल्ट तुमचा 100% येणार आहे. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. अरे मनाचा एक शब्दही वाचू नका, स्वतःचा शांपणा काही करू नका. आतापर्यंत भरपूर काय केलं, लय मास्तर लोकांचं ऐकलं, लय अकॅडमीत पैसे घातले, बापाचे कष्टाचे पैसे घातले ना. आता इथून पुढे अकॅडमीवाल्यांना पैसे द्यायचे नाही. काय करायचं, मी सांगतो ते अभ्यासाचं टार्गेट पूर्ण करत चालायचं. क्लासेस एक 4-6 महिन्याची बॅच कुठेही करा, ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, परत त्याच्यानंतर परत बॅच करू नका, कारण करायची गरज नाही. क्लासेसवरती कोणताच अकॅडमीवाला या कुठलाच माणूस तुम्हाला भरती करून देणार नाही. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते, आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही. तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते, आणि ती स्मार्ट स्टडी या टास्कमध्ये तुम्हाला मी देणार आहे. टास्क कसा जॉईन करायचा, त्याची फीस किती आहे, सगळं काही माहिती तुम्हाला सांगाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अत्यंत माफक अशी फी आहे, तुम्हाला परवडेल अशी ठेवलेली आहे. प्रत्येक घरातली पोरांना परवडेल अशी फीस ठेवलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचा आहे. ठीक आहे. 15वा मुद्दा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तोच तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा आहे. मी जेवढं सांगेन तेवढं तुम्हाला 14वा मुद्दा आहे की मी सांगतो ते करा, जर 100% येईल. आत्ताच सांगितलंय. 15वा मुद्दा की तुम्हाला रोज मैदानी चाचणी टास्क सुद्धा मिळणार आहे. बघा बरोबर काय काय मास्तर लोक आहे. आता अनंत अकॅडमी आहे रे, दगडा खालून उचलला की नमस्कार, मी या अकॅडमीचा संचालक बोलतो, माझ्याकडे ऍडमिशन घ्या. आमचे पोरं एवढे लागले, आमचे पोरं तेवढे लागले. दगड उचलला की अकॅडमी आहे, आम्ही फिजिकल घेतो. अरे गच्च गच्च भरलेले आहे अकॅडम्या, रिझल्टच्या मायचा पत्ता नाही. मग आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं, जर का मैदानी चाचणी टास्क पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जॉईन करायचं आहे. मैदानी चाचणी टास्क सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. परवा एकदम ॲथलेटिक्स लोकांनी बनवलेला, काय म्हणतो, ॲथलेटिक लोकांनी बनवलेला मैदानी चाचणी टास्क तुम्हाला देण्यात येणार आहे. काय म्हणतो, तुम्हाला ॲथलेटिक लोकांनी बनवलेला मैदानी चाचणी टास्क तुम्हाला देण्यात येईल. परवा किती पळायला पाहिजे, अरे 25 किलोमीटर पळून 1605 मिनिटात दादा होत नसतं. 5च किलोमीटर पळायचं, पण कसं पळायचं, स्टेप काय असली पाहिजे, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा वर्कआउट आणि एकदम नियोजन पद्धतीने इंजुरी न होणारा वर्कआउट तुम्हाला मैदानी चाचणी टास्कमध्ये देण्यात येणार आहे. परवा मी वारंवार सांगतो की पोलीस भरती क्षेत्रात गाढव मेहनत घेऊन चालत नाही. परवा त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी आणि स्मार्ट ग्राउंड करावं लागतं. गाढव मेहनत घेऊ नका रे. 12 तास वाचून उपयोग नाही, 8 तास अभ्यास करा. क्वालिटीचा कंटेंट वाचा, क्वांटिटीला महत्त्व देऊ नका. काही पोरं 15 तास बसतात तर मार्क 60 पडतात. चुल्यात घाला त्याला आणि त्याच्या अभ्यासाला. काही पोरं 8 तास अभ्यास करतात, मार्क पडतात 90, 92, 95. कारण का पडतात, परवा ते स्मार्ट स्टडी करतात. पण सगळे स्मार्ट स्टडी करू शकत नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना स्मार्ट स्टडी माहिती नाहीये, जे वेटिंगला राहतात, त्या सगळ्या पोरांना सांगतो की पोरं तुम्ही जे वेटिंगला राहतात ना त्यांना आवर्जून सांगतो, टास्क जॉईन कर, तू पुढच्या वर्षी 100% जिल्ह्यात टॉप मारशील. बघा पोरं, आणि ज्याला 40-45 मार्क पडतात त्यांनी जॉईन करा. 100% तुमचाही फायदा होईल. 90+ लेखी तुमची सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. परवा बघा त्याच्यानंतर रोज 100 गुणाचा एक पेपर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मैदानी चाचणी टास्क तुम्हाला सांगितला आता. त्याच्यानंतर 16वा मुद्दा की रोज 100 गुणांचा पेपर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर 17वा मुद्दा बघा की महिन्याच्या शेवटी, आता तुम्ही जर का हा टास्क जॉईन केला आता कसा करायचा, त्याची फीस किती आहे, सगळं काय सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. महिन्याच्या शेवटी तुम्ही हा टास्क जॉईन केला तर महिन्याच्या शेवटी महिनाभरातील चालू घडामोडीची 1-लाइनर प्रश्नांची PDF तुम्हाला मिळणार आहे. काय, महिन्याच्या शेवटी तुम्हाला चालू घडामोडीची 1-लाइनर PDF परवा इथे देण्यात येईल प्रश्नांची. हे सगळं काही जे बॅच जॉईन करीन त्यांच्यासाठी राहील. बॅच संपेपर्यंत हे त्याच्यामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर बघा 17वा मुद्दा की बघितला. 18वा बघा की प्रत्येक शनिवारी स्पष्टीकरणासहित 100 गुणाचा पेपर मिळणार. बघा रोज एक पेपर तर असं भेटेल तुम्हाला, पण शनिवारी स्पष्टीकरणासहित पेपर तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर 19वा मुद्दा बघा की प्रत्येक रविवारी 30 गुणांची स्पेशल, 25 गुणांची आहे बरं का, परवा 30 चुकून झालंय, 25 गुणांची स्पेशल GKची ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. बॅचची वैधता ही 1 वर्ष राहील. किती वर्ष राहील बॅचची वैधता? 1 वर्ष ही बॅचची वैधता राहील. म्हणजे 1 वर्ष नाही, तुम्हाला आपण वाढून देऊ. ते येणाऱ्या भरतीचा शेवटचा पेपर होईपर्यंत त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ते टास्क राहतील आणि टेस्ट राहतील त्याच्यानंतर ते डिलीट होईल. आता तुम्हाला काय काय भेटणार आहे, काय काय नाही, सगळी माहिती तुम्हाला इथे समजली असेल. ठीक आहे. आता मेन महत्त्वाचा मुद्दा, जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे आणि हा कधीपासून चालू होणार आहे, काय सगळं काय तुम्हाला सांगितलं आहे. तर आता बघा याची फीस किती आहे. रेग्युलर फीस दादा हो 1499 रुपये आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, रेग्युलर फीस ही 1499 रुपये आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे तुमच्यासाठी आपण याची फीस 999 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 999
₹100 या नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा. ॲडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करल आणि बुक लिस्ट देईन. ते बुक तुम्ही घ्यायचे आणि 30 ऑगस्टपासून तुम्हाला सगळं काही टार्गेट वगैरे देण्यात येईल. 30 ऑगस्टला रात्री टास्क क्रमांक 1 तुम्हाला कुठल्याही हालतीत आणि कुठल्याही परिस्थितीत भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे आता व्हिडिओ बघत असाल तर लगेच ॲडमिशन घ्या, कारण बुक आणायला तुम्हाला वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी 30 ऑगस्ट नंतर व्हिडिओ बघत असतील तर जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 4 सप्टेंबरपर्यंत त्याच्यात प्रवेश घेऊ शकताय. त्याच्यानंतर टास्क पुढे गेलेले राहतात, तुम्ही मागं पडतात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर प्रवेश शक्यतो टाळा. ठीक आहे, 3-4 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकताय. पण व्हिडिओ आता बघत असाल तर लगेच प्रवेश घ्या. बुक लिस्ट मिळते तुम्हाला, बुक लिस्ट घ्या आणि ते पुस्तके आणून ठेवा. 30 ऑगस्टपासून तुम्हाला टास्क क्रमांक 1 म्हणजे 30 ऑगस्टला रात्री टास्क क्रमांक 1 मिळेल. आणि महादेवाच्या आवारापासून हर हर महादेव, कुठल्याही कामाची सुरुवात आपण सोमवारपासून करतो. 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार, तिथून तुझ्या आयुष्याची जर्नी चालू होईल. काय म्हणते त्याला, मला इंग्लिश येत नाही बरं का. ते चालू होईल तुमच्या आयुष्याचे 12 भानगडी आणि तिथून पुढे तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागणार आहात. ठीक आहे, आता ही सगळी माहिती समजली. तुम्हाला डेमो दाखवतो विद्यार्थी मित्रांनो की डेमो कशा पद्धतीने राहणार आहे, टास्क कशा पद्धतीने राहणार आहे, टार्गेट कशा पद्धतीने मास्टर तुम्हाला देणार आहे हे तुम्हाला सांगतो दादा. हो, कोणी सांगितलं नाही, आपण सांगतो. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता बघू शकता मित्रांनो इथे तुम्ही की मास्टर प्लॅन टास्क डेमो. आता बघा, परवा आपण पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला 4 विषय आहे. कुठकुठला विषय आहे रे? गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. या 4 विषय, या 4 विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नाहीये परवा. 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीही नाही आहे. हे 4च विषय. मग तुम्हाला टार्गेट कसं भेटणार? डेमो तुम्हाला दाखवतो. असं 120 दिवस तुम्हाला टार्गेट राहणार आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय सोमवार ते शुक्रवार टार्गेट राहते, शनिवार रविवार रिव्हिजनसाठी टायमिंग राहतोय, शनिवारी टॉपिक वाईज टेस्ट प्लस 100 मार्काची स्पष्टीकरणासहित पेपर राहतोय. त्याच्यानंतर बरं तुमच्या एका महिन्यात 22 टास्क होतात. अशी तुम्हाला टास्क क्रमांक 1 टार्गेट क्रमांक 1 तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे डेमो असणार आहे. परवा पहिला विषय आहे गणिताचं मी तुम्हाला सांगणार परवा पहिल्या दिवशी की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा. फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेलं आपलं हे प्रकरण. आता तुम्ही काय पोरं बोलतील की सर काय बोलले काय नाही बोलले, अरे मास्तर काही समजलं नाही रे, डोक्यावरून गेलं. सांगतो ना दादा, सांगतो ना तुला, सांगतो रे काय करायचं. आता गणिताचा विषय आहे. पहिलं चॅप्टर आहे बघा गणिताचं, संख्या आणि संख्यांचा प्रकार मी तुम्हाला सांगणार करायचं. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगणार फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस आपले चालन प्रकरण. याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, मूळ संख्या, चौकोनी संख्या, त्या सगळं काय चौरस संख्या वगैरे असतात. चौकोनी संख्या, चौरस संख्या वगैरे असतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील पहिलं चॅप्टर तुम्हाला सांगितलं की समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, मूळ संख्या, अप्रमेय संख्या वगैरे पाहायचं आहे. मग याच्यामध्ये त्या संख्या कशा ओळखल्या जातात, त्या संख्या कशा ओळखल्या जातात, त्याच्यानंतर त्या संख्याच्या व्याख्या काय हे तुम्हाला पहिल्या दिवशी बघायचं आहे. मग गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच बघायचं का मास्तर? हो, एवढंच बघा. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यभर विसरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. मग याच्यामध्ये बघा उदाहरणार्थ तुम्हाला देऊन सांगतो की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. कुठल्या आहे रे? 2, 3, 5, 7, 18, 13, 17, 23, 29, 31, 32, 41, 43, 44, 53, 59, 71, 73, 79, 83, 89, 97. एका दमामध्ये मी 25 मूळ संख्या म्हटलो, कारण का तेवढी घासली आहे पोराव. काय करायचं मग तुम्हाला की पहिल्या दिवशी मास्तरांना काय सांगितलंय गणिताचं की बाबा संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या बघायच्या. मग पहिल्या दिवशी एवढंच बघायच्या पलीकडे काही बघू नका. बघत असताना असं बघा की झोपीतून जरी उठून तुम्हाला विचारलं ना तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्या कशा ओळखल्या जातात. बाबा समसंख्या उदाहरणार्थ की ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक असेल त्याला समसंख्या म्हणतात. विषम संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अंक असेल तर त्याला विषम संख्या म्हणतात. अशा ज्या काही व्याख्या वगैरे आहे त्या पहिल्या दिवशी करायच्या. याच्या पलीकडे काही करायचं नाही का मास्तर गणिताचं? मग एवढंच करायचं का? तो एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका. आता जे आपल्याकडे काही पोरं असतात बघा, त्यांची बुद्धी डायरेक्ट म्हणजे कमी असतात, म्हणजे ते ग्राउंड एकदम टप मारतात, मग ती बुद्धीत कमी असतात. त्या पोरांसाठी सांगतो, तसे सगळेच बुद्धीत कमी असतात, रिव्हिजनाने सगळे नीट होतात. पण ऐकून घ्या, राग येऊन देऊ नका कोणाला. ठीक आहे. आणि एक बघा, मग आता ज्या पोरांना लक्षात राहत नाही बघा, पहिल्या दिवशी मास्तरांना काय सांगितलंय की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघायचे. फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे. त्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्यांच्या व्याख्या बघायच्या. आता ज्या पोरांच्या लक्षात राहत नाही त्या पोरांसाठी सांगतो, परवा तुम्ही डायरेक्ट 21 वेळेस करायचे ते व्याख्या. काय म्हणतो मी तुम्हाला? 21 वेळेस करायच्या की बाबा आता 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या ना डायरेक्ट 21 वेळेस म्हणा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ते 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 32, 41, 43, 44, 53, 59, 71, 73, 73, 79,
61 67 83 89 97 शॉर्टकट आडव्या तिडव्या उभ्या 100 पर्यंत 25 मूळ संख्या कशा म्हणायच्या, ठीक आहे. तर 21 वेळेस म्हणायचे तुम्हाला. काय म्हणतो मी तुम्हाला, 21 वेळेस ह्या मूळ संख्या म्हणायच्या, समसंख्येच्या व्याख्या 21 वेळेस करायच्या. जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट परवा विज्ञान सांगतं, शास्त्र सांगतं की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली ना तर ती आयुष्यात माणूस कधीच विसरत नाहीये. मग पहिल्या दिवशी एवढंच गणिताचं करायच्या पलीकडे काही करू नका. झाला पहिल्या दिवशीचा तुमचा गणिताचा टास्क. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय. या विषयामध्ये आपण कसं आहे माहिती का, तुम्हाला सांगणार बुद्धिमत्ताची वर्णमाला दिवस पहिला आहे आणि वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. तुम्ही म्हणसा बाबा मास्तर बुद्धिमत्तेवरील वर्णमालेवरील आम्ही 25 प्रश्न सोडवायचे का, याच्या पलीकडे आम्ही काय नाही करायचं का, एवढंच करायचं का, तर हो एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका आणि करायची गरज सुद्धा नाहीये. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे. हा विषय कसा आहे माहिती आहे का परवा, या विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतोय. याच्यामध्ये बघा मग मराठी व्याकरणाचं पहिलंच चॅप्टर आहे बघा, मराठी भाषेचा उगम व व्याकरण. यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. तर याच्यामध्ये बघा पहिलं चॅप्टर कोणतं आहे की मराठी भाषेचा उगम व व्याकरण. दिवस पहिला आहे. मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार. मी तुम्हाला सांगणार की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. आता तुम्हाला म्हणसान की सर बा मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त मराठी भाषेचा उगम व व्याकरण प्रकरणामधील पहिले हे 3च मुद्दे बघायचे का, याच्या पलीकडे आम्ही मराठी व्याकरणाचं काही बघायचं नाही का, तर काहीच बघू नको. कारण तुला एक गोष्ट सांगतो दाद्या, काहीच कशामुळे बघायचं नाही, कारण तुला 120 दिवसाचा टार्गेट मी देणार आहे आणि तू सगळा काही माझ्यावरती अवलंबून आहे. मी जेवढं सांगेन तुला तेवढंच करायचं आहे. त्याच्या पलीकडे काही करू नको. हे 3च मुद्दे कर, पण करत असताना असे कर की झोपेतून उठून जरी तुला विचारलं ना तरी तुला सांगता आलं पाहिजे. आता जे पोरं लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. कोणती आहे, हे 3च मुद्दे डायरेक्ट 21 वेळेस करा. परवा मायच्या इमानदारीने सांगतो, हे 3 मुद्दे तुम्ही 21 वेळेस केले तर तुम्ही तुमचे गर्लफ्रेंड विसरून जासाल, तुमचे मित्र विसरून जासाल, मायबापाला विसरू नका येड्यावो. मायबापा येतं आपण आहे बरं का. तुम्ही ते गर्लफ्रेंड पोरी विसरून जासाल आणि तुम्ही पोरं विसरून जासाल, पण हे 3 मुद्दे केलेले आयुष्यात कधीच तुम्ही विसरणार नाहीये. मग हे 21 वेळेस करायचे जर लक्षात राहत नसेल तर, कारण पहिल्या दिवशी एवढं तुम्हाला दिलंय मी, याच्या पलीकडे काही दिलं नाही दादा. गळा सुकलाय माझा. तुम्ही सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. झालं पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा टास्क. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचा टास्क आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञानचं कसं आहे पोराओ, याचा भला मोठा फापट पसार आहे. म्हणजे काय आहे माहिती आहे का, भरपूर काय आहे सामान्य ज्ञानचं. तरी पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्क मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते. याच्यामध्ये बघा मग पहिल्या दिवशी सामान्य ज्ञान हा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगणार की राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश. बघा आता तुम्ही मला काय म्हणसाल की सर आम्ही फक्त राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघायच्या, याच्या पलीकडे सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही काहीच नाही बघायचं का, तर हो मित्रांनो काही बघू नका. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यातून तुमच्या कधी विसरलं नाही पाहिजे. काय म्हणतो मी तुम्हाला, आता उदाहरणार्थ द्यायचं जर सांगायचं जर तुम्हाला झालं की बाबा कुठल्या राज्याची, एखाद्या राज्याची राजधानी आहे. आता राजस्थान घ्या, राजस्थानची राजधानी कुठली आहे, जयपूर आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला ते झोपेतून जरी उठून विचारलं की राजस्थानची राजधानी कोणती आहे, तर तुम्हाला ती जयपूर सांगता आली पाहिजे. अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर का तुमच्या ध्यानातच राहत नसेल, काय काय पोरांच्या आहे राहत बघा ध्यानात, मग डायरेक्ट तुम्ही 21 वेळेस करा ना. राजस्थानची राजधानी जयपूर ध्यानात नाही राहत तुमच्या, डायरेक्ट म्हणा राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, असं 21 वेळेस म्हणा ना. पहिल्या दिवशी तुम्हाला मी काय दिलंय, सामान्य ज्ञानचा टास्क, राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या, एवढंच तर दिलंय ना रे. पहिल्या दिवशी काहीच नाही दिलंय ना, एवढंच करा ना. पण असं करा की ते विसरलं नाही पाहिजे, ठीक आहे. आता हे झालं सामान्य ज्ञानचं. आता त्याच्यानंतर अति महत्त्वाचं PYQ आहे बघा. आपण 2016 पासून PYQ वाचून घेतो. 2016 पासून तर आतापर्यंत जेवढ्या भरत्या झाल्या त्याच्यामध्ये PYQ तुम्हाला रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो. तर बघा बरं, रोजच्या 4 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे वाचायला देणार आहे. तर रोजच्या 4 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे वाचायच्या आहे. त्याच्यामध्ये फक्त गणित बुद्धिमत्ता आपण वाचायला देत नाही, कारण गणित बुद्धिमत्ता वाचत नसतात, सोडत असतात. तर गणित बुद्धिमत्ता जर का सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला 1.5 तास वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण फक्त तुम्हाला मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर बघा बरं मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे GK हे तुम्हाला वाचायचं सांगत असतो. एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 2दा वाचायची सांगतो. हे PYQ तुमच्याकडून करून घेतो. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता सोडायचं सांगत नाही. अशा पद्धतीने तुमचा हे टास्क राहणार आहे. 8 तासाचं नियोजन परवा तुमचं हे राहणार आहे. आता मी जे वेटिंगला आहे, ज्यांना 75+ मार्क पडतात त्यांच्यासाठी नियोजन सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बॅचमध्ये तुम्ही जर जॉईन केली तेव्हा सुद्धा सांगण्यात येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी तुम्हाला सांगतो की बघा परवा अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी तुम्हाला सांगतोय की फापट पसारा वाचण्यापेक्षा बरोबर क्वालिटीचं आणि थोडंच कंटेंट करा. काय म्हणतो मी तुम्हाला, क्वालिटीचं आणि थोडं म्हणजे काय म्हणतात त्याला, क्वांटिटीला महत्त्व देऊ नका, क्वालिटीला महत्त्व द्या. वारंवार सांगतो तुम्हाला की क्वालिटीला महत्त्व द्या. आणि ह्या टास्कमध्ये तुमचं क्वालिटीचंच कंटेंट इथं वाचून घेतलं जाणार. तुम्हाला क्वालिटीचंच टास्क देण्यात येणार. तुम्हाला तो कम्प्लीट करायचा आहे. परवा आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा मी सांगतो ते करा. 100% 90+ तुमची लेखी होईल. अशा पद्धतीने तुमचे टार्गेट राहणार आहे. आता हे बघा तुम्ही दुसरा टास्क आहे, तिसरा टास्क आहे, असे तुम्हाला जवळजवळ परवा 120 दिवसाचा प्लॅन तुम्हाला
तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. आता सगळं काही डेमो तुम्हाला दाखवत नाही, कारण दाखवायला गेलं तर दिवस पुरणार नाही. ठीक आहे. आता परत एकदा जाता जाता सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना टास्क जॉईन करायचा असेल तर परवा तुम्ही करू शकताय. रेग्युलर फीस किती आहे तर 1499 आहे. पण आपण याची फीस तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे 999 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 999 रुपये या नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित करण्यात येईल. तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल आणि ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल टेलिग्रामच्या. ठीक आहे. तर तुम्हाला बुक लिस्ट वगैरे प्रवेश घेतल्याच्या नंतर परवा देण्यात येईल की कुठल्या विषयाला कुठलं बुक वापरायचं, PYQ साठी काय करायचं, ते सगळं काही तुम्हाला माहिती देण्यात येईल. बॅचमध्ये अजूनही भरपूर काही माहिती तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, आता व्हिडिओ बघत असाल तर लगेच प्रवेश घ्या. 30 ऑगस्टची वाट पाहू नका, कारण 30 ऑगस्टला रात्री 10 वाजता टास्क क्रमांक 1 मिळेल. आणि जास्तीत जास्त जर का तुमचा व्हिडिओ हाती लेट लागला तर 3-4 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकताय. त्याच्यानंतर टास्क हा भरपूर पुढे जातो, त्याच्यामुळे प्रवेश घेऊ नका. 3-4 सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ बघून लगेच प्रवेश घेऊ शकताय तुम्ही. ठीक आहे. काहीही अडचण असेल तर तुम्ही सरळ व्हॉट्सअपला मेसेज करा. कोणीही कृपया करून सर्वांना हात जोडून विनंती आहे, कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल. आशा करतो पराओ की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.